मराठा असूनही मराठीपणाची लाज बाळगताना, मराठा असूनही मराठीपणाची लाज बाळगताना विसरून गेलो होतो स्वतःच आमची हिजड्यात होती गणना. आणि मग जरांगे पाटलांच्या आयळूतून उठली सिंहाची गर्जना. एक मराठा लाख मराठा, ताट झाल्या आज वरज्या झुकल्या होत्या माना, ताट झाल्या आज वरज्या झुकल्या होत्या माना. नमस्कार. मोहनराव पाटील, कापूसखेड. नमस्कार, मी मनोज मस्के, वारणा एक्सप्रेस न्यूज, शिराळा. आज आपण शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या विषयी थोडीफार चर्चा करणार आहे. आधीच आपल्या शिराळा विधानसभामध्ये बऱ्यापैकी पक्षांची उमेदवार जाहीर झालेलेच आहेत, परंतु आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा उमेदवारही या रिंगणात उतरलेला आहे. आणि खरी वस्तुस्थिती अशी आहे की जरांगे पाटील दादांनी अधिकृत उमेदवार या शिराळ्यासाठी दिलेला आहे. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की यामध्ये कोण उमेदवार असेल आणि खऱ्या अर्थानं मराठा त्यांच्या पाठी जातील का, ही वस्तुस्थिती आहे. आपण बघूया, मोठे मोठे मोर्चे निघालेले तेही आपण पाहिलेले आहेत, परंतु यामध्ये असंख्य मराठाही आहे. परंतु हा मराठा जो जरांगे पाटील दादांनी उमेदवार दिलाय त्या उमेदवाराच्या पाठी जाणार का? जे उमेदवार दिलेत जरांगे पाटील दादांनी त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. प्रवीण पाटील म्हणून आहेत. नमस्ते. नमस्ते सर. हे कामेरीचे आहेत आणि खऱ्या अर्थानं मनोज दादा जरांगे पाटील यांना उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी अर्ज सुद्धा दाखल केलाय. सर, मला सांगा, एवढे मोठे लाखोचे मोर्चे आज मराठा समाज खूप मोठा आपल्या भागात आहे. हा सर्व मराठा समाज दादांनी सांगितलेल्या विचारावरती चालेल का? आणि तुम्हाला काय वाटतं की खरंच हा जो दादांनी आता तुमच्यावर विश्वास टाकलाय तो सार्थ होईल का? नक्कीच. खरं पाहिलं तर आता आपले जे लाखोंचे मोर्चे झाले असतील, अनेक आंदोलनं झाली, उपोषणं झाली, हा मराठा समाजामध्ये खदखदणारा असंतोष आहे. प्रत्येक गरजवंताला ह्या गोष्टीची गरज आहे. प्रत्येकाला वाटतंय की माझ्या समाजावरती अन्याय होतोय, माझ्या मुलांच्यावरती अन्याय होतोय, माझ्या मुलाबाळांच्यावरती अन्याय होतोय आणि आम्हाला कोणतरी एक नेता पाहिजे होता जो गरजवंतांची प्रश्न समजू शकेल, गरजवंतांचे प्रश्न लक्षात घेऊ शकेल, गरजवंतांना न्याय देऊ शकेल. आणि ह्या सर्व गरजवंत समाजाला एक नेता आम्हाला भेटलाय आणि तो मनोजदादा जरांगे पाटील आहेत. त्यामुळं मनोजदादा जरांगे पाटील जे सांगतील आणि ते सांगत असताना नेहमी एक प्रामाणिक स्वच्छ असा चेहरा देतील हा विश्वास आहे त्यांना. त्यामुळं मनोजदादांनी माझ्यावरती जो शब्द किंवा माझ्यावरती जी जबाबदारी टाकली आहे, मी तुम्हा सर्वांना सांगतो की मी ती सक्षमपणे आणि खूप प्रामाणिकपणे पेलण्याची मी तुम्हाला आश्वासन देतो, ग्वाही देतो. आणि हा मराठा, विखुरलेला मराठा तुम्ही एक करू शकता का इतक्या लेट उमेदवारी दिल्यानंतर? आणि हा सगळा जो खटाटोप आहे हा मराठ्यांच्यापर्यंत हा विषय जाण्यासारखा आहे, तर हा मराठा तुम्ही परत एक आणू शकता का? आणि तो कसा आणणार? निश्चितच, का नाही. एक लक्षात घ्या, मराठा समाजामध्ये असणारा खदखद आहे, असणारा असंतोष आहे आणि मराठा समाज वाटच बघतोय की आमचा नेता, आम्हाला नेतृत्व करणाराच कोणी भेटतोय का नाही ह्याची मराठा समाज आजपर्यंत वाट पाहत होता. आणि मनोज जरांगे दादा यांच्या माध्यमातून प्रामाणिक आणि आम्हाला न्याय देणारा नेता भेटलाय आणि आम्ही त्याचे सहकारी आहोत. त्यांनी टाकलेली जबाबदारी आम्ही निश्चित सार्थ करू. लोकांच्या ज्या काही अपेक्षा असतील, ज्या काही मुलांचे प्रश्न असतील ते मांडण्यासाठी आम्ही 100% सक्षम आहोत. आम्ही सर्वसामान्य विस्थापितांची मुलं आहोत. आम्हाला गरिबी काय असते, परीक्षेमध्ये अडचणी काय येतात, फॉर्म भरताना फॉर्मची फी असेल तर ती भरताना काय अडचणी येतात, या सगळ्या गोष्टीची, आमच्या वडिलांच्या श्रमाची, घामाची किंमत आम्हाला माहीत आहे. आणि ही गोष्ट आम्ही निश्चितपणे पुढे घेऊन जाऊ शकतोय आणि ह्या लोकांना मी निश्चित एकत्र आणू शकतोय. तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी राजकारणाचा आधार घ्यावा असं का वाटतं? म्हणजे दादांना सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा राजकीय क्षेत्रात आल्यानंतर आपल्याला आरक्षण मिळणार आहे का? दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे. एक लक्षात घ्या की आम्हाला ह्या गोष्टी करत असताना आम्ही यापूर्वी सर्व राजकीय नेत्यांना सर्व संध्या दिलेल्या होत्या
आमच्या मुलांच्यासाठी बोला, विधिमंडळात बोला म्हणून आम्ही वारंवार सांगत होतो. आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला होता. परंतु हे कोणीही राजकीय प्रस्थापित नेते आमच्या मुलांच्यासाठी एक शब्द त्या सभागृहात बोलले नाहीत. तर आता आम्हाला तिथं गेल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्हीच तिथं जाऊन प्रश्न मांडणार आणि आम्हीच आमच्या मुलांना न्याय मिळवणार. आणि आमचे तर साहेब आता मला सांगा, आता हा जो विखुरलेला समाज तुम्ही एकत्र करणार म्हणताय, तर त्यांना काय असं आव्हान देणार की काय सांगणार आहे तुम्ही? एक लक्षात घ्या की आता आज रोजीच्या आजच्या परिस्थितीनुसार परमेश्वरानं आपल्यासाठी, आपल्या सर्व मराठ्यांच्यासाठी एक आपल्याला चेहरा मनोज जरांगे पाटलांच्या सारखा एक माणूस, आपल्याला एक दैवत आपलं पाठवलंय, आपल्याला संधी दिल्या. आपण ह्या संधीचं आता जर नाही सोनं केलं तर हे जे प्रस्थापित आहेत हेच आपल्याला आयुष्यभर आपल्या मुलांना सुद्धा सतरंजात उचलायला लावणार आहेत. आपण एक आव्हानाची आता गरज आहे. आपल्या मुलांचं भविष्य आपल्या हातात आहे. जे काय करायचं ते आपणच करणार आहे. ह्या सर्व मराठ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण कुणासाठी आणि आपल्या मुलांच्यासाठी करतोय का नेत्याच्या मुलासाठी करतोय? ही वेळ आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी करण्याची. ही संधी आपणच घेतली पाहिजे. आपणच जागा झालं पाहिजे. आपणच आपल्या पै पाहुण्यांना एकत्र केलं पाहिजे. ज्याला समजत नाही त्याच्या कानाखाली वाजवून त्याला सांगितलं पाहिजे ही लढाई आहे ती आपल्यासाठी आहे, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. आपल्या मुलांचं भविष्य आपल्या हातात आहे आणि हे आपणच करणार आहोत. ही जी लढाई आहे ती सर्व विस्थापितांनी हातात घेण्याची गरज आहे. ही जर आता नाही घेत, तुमच्या मराठा सवंगड्यांना तुम्ही काय सांगाल? मी माझ्या मराठा बांधवांना हात जोडून विनंती करतो, एक लक्षात घ्या, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. आपला मनोजदादा सांगतील त्याप्रमाणे राहण्याची, वागण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळात ज्याप्रमाणे पानवट्यावरती एका विशिष्ट समाजाला तिकडे येऊ दिलं जात नव्हतं, अस्पृश्यता मानली जात होती, त्याप्रमाणे आता मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये येऊ दिलं जात नाही, अस्पृश्य मानलं जातंय. आमच्या पोरासनी 90% मार्क्स मिळाली तरी त्यांना संधी मिळत नाही. हे आमच्यावरती अन्याय आहे. एवढं मुलांच्यात क्वालिटी असून सुद्धा, त्यांच्यामध्ये एवढी काहीतरी पात्रता असून सुद्धा त्यांना का घेतलं जात नाही? ह्या अन्यायाला वाचा आम्हीच फोडणार आहोत. आणि आमचा गरंजवंत मराठा बांधव भगिनी हे सर्व जाणते, त्याच्या कष्टाचं चीज व्हायचं असेल तर ही शेवटची संधी आहे. त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवायचंय. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आमच्या वारणा एक्सप्रेसशी संवाद साधलात आणि आम्हाला माहिती दिलीत.